ती बातमी आली म्हणजे भुजबळ साहेबांना माघार घ्यायला लावली. बरोबर आहे. आज धनगर समाजाला शब्द देऊन केस हारले. मग ते खरे आम्ही खरे. कांद्याला भाव नाही, आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, भुजबळ साहेबांना फसवलं. मग नक्की यांनी कुणाचं भलं केलं? म्हणजे सगळ्यांना नुसतं गोळा करायचं आणि करायचं तर काहीच नाही. 15 लाख आले, नोकऱ्या आल्या, काय झालं? आपल्या पत्रात काय पडलं 10 वर्ष सत्तेतून? एकच गोष्ट झाली, पक्ष फोडायचे आणि मराठी माणसाचा अपमान करायचा. हे तुम्हाला सांगते मी, एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. मोडेन दिल्ली समोर पण वाकणार नाही त्या दिल्लीच्या समोर. म्हणून ही लढाई माझ्यासाठी मोठी आहे. तुम्ही कांद्याला भाव देणार नाही, आम्ही तुमच्या विरोधात लढणार. तुम्ही इथेनॉलला भाव देणार नाही, आमच्या शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही देणार नाही, आम्ही तुमच्याशी लढणार. तुम्ही दुधाला भाव देणार नाही, आम्ही तुमच्यासाठी लढणार. तुम्ही आरक्षणाबद्दल खोटं बोलला, आम्ही तुमच्याशी लढणार. तुम्ही भुजबळ साहेबांना न्याय दिला, ते वेगळ्या पक्षात असले तरी आम्ही लढणार. कारण का ते कधीतरी आमचे मोठे नेते होते, आजही आहेत आणि वयाने मोठे. जो आपल्यापेक्षा वयाने मोठा असतो ना, त्याचा मान सन्मान करणं ही भारताची संस्कृती आहे. आणि त्या भुजबळ साहेबांना आज तुम्ही असं वागवता, हे योग्य आहे का मला सांगा? मग कशाला शब्द दिला तुम्ही भुजबळ साहेबांना? गुणगात नाहीये. एवढं दिलं काय कमी ठेवलं होतं? माझं म्हणणं आहे की ते जे म्हणतात ना की अमित शहा साहेबांनी शब्द दिला. जनता फार हुशार आहे, फार मतदार हुशार आहे, त्यांच्याविषयी वर्णन करूच नका. कांद्यासाठी लढायचं का नाही, दुधासाठी लढायचं की नाही, हे सगळं, आणि आरक्षणासाठी पण लढायचं. मग धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाज या सगळ्यांच्या आरक्षणासाठी तुमची ही बहीण पूर्ण ताकदीने दिल्लीत आरक्षणाबद्दल आणि कांद्याबद्दल सगळ्यात जास्त कोण बोललं असेल तर सुप्रिया सुळे बोललेले. कुणालाही पार्लमेंटमध्ये जाऊन विचार. त्याच्यामुळे ही लढाई आता त्याची पण चेष्टा करतात आमची विरोधात. काय बोलायचं आता मला सांगा, तुम्ही संसदेत आम्हाला कशासाठी पाठवता? भाषण करायलाच ना. तर म्हणतात भाषण करून विकास होत नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये भाषण करूनच विकास होतो. बिना भाषण करणं विकास कसा होणार? आता तुम्ही सगळे ग्रामपंचायतीत आहात, मला सांगा, ही ग्रामपंचायतीची बिल्डिंग तुम्ही 5 रुपये पण मीटिंग घेतल्याशिवाय खर्च करू शकता का? मग लोकसभेमध्ये आपला हा मोठा रस्ता झाला, त्या काळात आपल्याच काळात झालेला आहे. किंवा नवीन निर्णय आपण जो घेतो तो पार्लमेंटमध्ये चर्चा केल्याशिवाय 1 रुपया पण देशाला खर्च करता येत नाही. विधानसभेमध्ये पण, राज्याचं पण तसंच मान्य तुम्हाला. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये मीटिंगशिवाय पैसे खर्च करता येतात का? इथे आहेत ना लढलेले लोक, मला सांगा, सध्या 5 रुपये खर्च करू शकता तुम्ही? हा, मग तुम्हाला वाटलं चला आता मला कुसेगावला 5 लाख रुपयाचा चांगला रस्ता करायचा आहे, माझं गाव आहे म्हणून ते तुम्ही करू शकता का? तुम्हाला मीटिंग घ्यावी लागते की नाही, सांगावं लागतं की नाही? मग ही लोकशाही आहे की नाही? मग लोकशाहीमध्ये भाषण केल्याशिवाय विकास होत नाही. ही दडपशाही नाही आहे, मेरी मर्जी. आणखीन एक सांगते, कोणी आम्ही आमच्या खिशातल्या पैशातून विकास करत नाही. आपण सगळे टॅक्स भरतो, त्या टॅक्समधून पैसे येतात आणि विकास होतो. कोणी स्वतःच्या खिशातून करत नाही. आणि विकास केलाच पाहिजे ना. आज नाही एवढे वर्ष सत्तेत. कशासाठी सत्ता काय आहे? सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. आणि त्या संधीचं सोनं करायचंच असतं जेव्हा. आणि विरोधात असलो तरी काही कमी नाही, मला अभिमान आहे. ठीक आहे, विरोधात असू, पण या देशात कांद्याच्या भावासाठी विरोधक पण असला पाहिजे. आता सगळेच सत्तेत बसले आणि यांची मनमानी झाली तर आपल्याला जगणंच मुश्किल होईल. शेतकरी जिवंतच राहणार नाही यांच्या सरकारमध्ये. खरं आहे का नाही? माझं चुकत असेल तर सांग. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा की आपल्याला कुणाला मतदान करायचं. आणि माझं चिन्ह बदललं. आता मी पक्ष नाही बदलला, मी पक्ष नाही, माझं चिन्ह माझ्याकडून ओरबाडून घेतलं. हे चिन्ह पक्ष कुणाचा होता? मान्य. त्यांनी स्थापन केला, त्यांनी चालवला. मग पक्ष त्यांच्याकडे असला पाहिजे का दुसऱ्यांनी द्यायला पाहिजे? पवार साहेबांकडे असला पाहिजे. तुमची आहे का जमीन?
ऐक लावू का ईडी? ईडी लावू का देता? अशीच परिस्थिती आहे ना दुर्दैवाने. असंच आहे की नाही की तुमची जमीन मला आवडली, देता का? नाही देता तर म्हणलं चला लावते ईडी, CBI, ईडी. बरोबर आहे की नाही? मला खरं सांगा हो, 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला? कोणालाच माहिती नव्हती. आता गाववाडी वस्ती या ना पुढे, ते बघा आता काय. अगं बाई काय बोलतायत बघा, काकी काय म्हणतायत, बारक्या पोरांना माहिती झाली. बघा कुठपर्यंत ईडी पोहोचले. काय आपला संबंध हो? आपण रामकृष्ण हरिवास, काळ्या मातीशी मान राखणारे आपण साधे लोक. 2 कष्ट करायचे, उन्हात अनात करायचं, 2 पदरात पैसे पडले, पोरांना शिकवायचं, पोरग शिकलं, कामाला लागलं, आपण आपली शेती करायची. अन्न म्हणजे देव आपल्याला, हरीचं नाव घ्यायचं आणि आयुष्याचं सार्थक झालं. एवढंच की नाही आपलं आयुष्य, साधं सोपं आणि सरळ. आपला काय त्या इन्कम टॅक्स आणि CBI आणि ईडीशी संबंध. हे दुर्दैव आहे की आज आपल्या आयुष्यात मला हे भाषण करावं लागतं आणि दडपशाहीच्या विरोधात लढावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला विनंती करायला आली की पक्ष आणि चिन्ह ज्या पद्धतीने नेला आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळं आहे. तर काय झालं कसं झालं ह्याच्यात मी नाही पडणार, कारण काय शेवटी लढाई अन्यायाच्या विरोधात आणि ते रडत बसून काय प्रश्न सुटणार नाही. आपण रडायला नाही लढायला इथे उभे आहे. त्याच्यामुळे चिन्ह गेल्यावर मी माझ्या पांडुरंगाला विचारलं, काय बाबा रे माझं चुकी की माझा पक्ष चिन्ह सगळं गेलं. नंतर माझ्या लक्षात आलं थोड्या दिवसांनी की माझ्या पांडुरंगाला मला जास्त चांगलं चिन्ह दिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.